सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आकेरी गावामधलं हे मंदिर आहे भावईचं. आणि या मंदिरामध्ये आपल्याला दोन प्रतिमा दिसतात. एक मूळ मूर्ती आहे आणि एक भावईची नंतर कदाचित बनवली गेलेली अशी दुसरी मूर्ती आहे. दोन्ही मूर्तींच्या शैलीमध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो. मूळ मूर्तीची शैली अर्थातच आधीच्या कालखंडातली आपल्याला म्हणता येतं. देवीच्या बाजूला दोन स्तंभ दाखवले आणि त्या स्तंभावर उभे राहून असलेले जे गज आहेत ते देवीला अभिषेक करतायत असं आपल्या लक्षात येतं. आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही मूर्ती आहे. आजूबाजूला जी इथं पोती ठेवलीत ती सगळी इथं धान्यांनी भरलेली आहेत आणि ही देवता धनधान्याची अशी मानायची आपल्याकडे पद्धत आहे. आणि त्यामुळं हे आपल्याला व्यवस्थित बघता येतं की गजलक्ष्मीचं ही मूळ मूर्ती जी दोन स्तंभांवर असलेले गज आपल्याला दिसत आहेत. या शिल्पाची दुसरी प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जी आता मंदिराच्या बाहेरील बाजूस ठेवलेली आपल्याला बघायला मिळते. तुझ्याकडे पॉट सिस्टीम आहे का त्याला? माझ्या मागच्या बाजूला मंदिराच्या जोत्याजवळ ठेवलेली ही आपल्याला शिल्प दिसतात. याच्यामध्ये ही गजलक्ष्मीचं हे शिल्प आहे. आणि ही सर्व शिल्प जी आहेत केव्हा तरी नंतरच्या कालखंडामध्ये बनवली गेली. तरी ही बाहेर ठेवलेली जी शिल्प आहेत ही देखील साधारणपणे 14व्या-15व्या शतकातील असावीत असं त्यांच्या शैलीवरून आपल्याला निश्चित सांगता येतं.